हॅलो फ्रेंड, DNA रेप्लिकेशनबद्दल आपण सर्वांनी ऐकलं असेल. DNA रेप्लिकेशन काय असतं? तर एक DNA पासून दोन DNA बनवणे म्हणजे DNA रेप्लिकेशन. आता एक DNA पासून दोन DNA बनतात कधी हा प्रश्न तयार होतो. तर ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन एका DNA पासून दोन DNA बनतात. सेल डिव्हिजनच्या वेळेस एका DNA पासून दोन DNA का बनतात? तर दोन नवीन सेल बनत असतात. तर प्रत्येक सेलमध्ये एक DNA असायला हवा. आता हे DNA रेप्लिकेशन प्रोकॅरियोट आणि यूकॅरियोट यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होते. आता यूकॅरियोटमध्ये जर आपण बघितलं तर मायटोसिस सेल डिव्हिजनचं एक टाईप आहे. मायटोसिसमध्ये इंटरफेज आणि एम फेज असतात. तर इंटरफेजमध्ये एस फेज जी आहे त्या एस फेजमध्ये DNA रेप्लिकेशन होतं. हा मागील वर्षीचा नीटचा क्वेश्चन आहे. तर यूकॅरियोटमध्ये DNAचं रेप्लिकेशन कधी होतं? तर आपलं सिम्पल आन्सर आहे एस फेजमध्ये DNAचं रेप्लिकेशन होतं. मग प्रोकॅरियोटबद्दल काय म्हणता येईल? प्रोकॅरियोटमध्ये जर मायटोसिस होत नाही तर तिथं DNA रेप्लिकेशन कधी होतं? तर प्रोकॅरियोटमध्ये अमायटोसिस होतं. अमायटोसिस ज्याला आपण सिंपल बायनरी फिजन असं म्हणतो. तर बायनरी फिजनच्या थोड्या पहिले जसं आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणू शकतो प्रायर टू बायनरी फिजन व्हायच्या आधी इथे DNA रेप्लिकेशन होतं. तर नीटमध्ये हा 4 मार्काचा एकदम सोपा क्वेश्चन येतो. यूकॅरियोटमध्ये DNA रेप्लिकेशन कधी होतं? तर आपला आन्सर आहे एस फेजमध्ये आणि प्रोकॅरियोटमध्ये कधी होतं? तर प्रायर टू बायनरी फिजन.